कैऱ्यांचं लोणचं करायचं होतं आणि कैऱ्यांचं आंबा होऊन परत ते पिकून परत ते खराब झालं तरी पण बाईला लोणचं काय करता आलं नाही. तर जय श्रीराम भावांनो. तर आई मी चाललो होतो चासला. तर ते का तर आईला ऑर्डर आली होती बाची की तू लवकर ये, कैऱ्या आहेत आपल्याकडे, आपल्याला लोणचं बनवायची. त्याच्यामुळे मी घेऊन गेलो होतो आईला चासला. आणि इकडे आल्यावर बघतोय तर काय इकडं कैऱ्यांचं पर आंब झालं होतं आणि आंब तर झालतच पर पिकून ते खराब पण झालतं. मग बाचीबाई म्हणल्या तुला बोलावलं कधी होतं आणि तू आली आता 10 दिवसांनी, त्याचं पर आता कैऱ्या पिकून आंब झाल्यात. आता तू एक काम कर, तू आंबच खाऊन जा. मग सगळ्यांनी इकडे आंबे खाल्ले आणि आंबे तर लयच गोड होते, एकच नंबर. मग आंबे खाऊन झाल्यावर इकडे मस्त मध्ये बाईने सब्जा टाकून लिंबू सरबत बनवला. मग लिंबू सरबत प्याल्या वहिनी म्हणत होत्या तुम्ही तर काय लोणचं बनवलंच नाही, पण आता आंबे घेऊन जा, तेवढं खाऊन टाका. मग थोडे आंबे पिकलेले कैऱ्या घेऊन आम्ही घरी निघालो. मग जाताना थांबलो पाबळ मध्ये आम्ही बदाम शेक प्यायला आणि मी तर बदाम शेक घेतला पण आईने फालुदा घेतला. मग आम्ही बदाम शेक आणि फालुदा खातो. तर तुम्ही लाईक आणि फॉलो करा आणि